नमस्कार मंडळी. तर आज रात्रीच्या जेवणामध्ये मला चवपुड्या बनवायच्या होत्या. तुरीची आणि मुगाची दोन्ही मिक्स डाळ करून मी त्या बनवत असते. तर ती डाळ मी अगोदर स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर ती शिजवायला टाकली. त्यामध्ये थोडंसं तेल आणि हळद टाकली. डाळ शिजतीये तोपर्यंत मी इकडं माझ्यासाठी मस्त चहा बनवली. बाहेरचं वातावरण पण खूप छान झालेलं होतं आणि कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर डाळ शिजली की नाही ते बघत होते. तर डाळ एकदम छान शिजली होती आणि आता लगेच मी वरणाला फोडणी देणार होते. तर मी ते मोठं पातेलं घेतलेलं आहे, कारण चवपुड्या बनवायच्या म्हटलं की मोठंच पातेलं लागतं, म्हणजे त्यात थोडासा रसा पण राहतो आणि ते व्यवस्थित शिजतात. आपण जसं फोडणीचं वरण बनवतो तशीच प्रोसेस आहे याची. तरी ते मस्त मी वरण बनवून घेतलं अगोदर आणि कणिक अगोदरच मळून ठेवलेलं होतं मी. तर आता मस्त इथे चपाती लाटून घेतली आणि त्यानंतर मी चाकूने हे कट करून घेतलं. अशा प्रकारे हे कट करायच्या अगोदर चाकूला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे ते चाकूला चिटकत नाही आणि व्यवस्थित कट होतं. वरणाला थोडीशी उकळी आली की आपण कट करून घेतलेल्या चवपुड्या त्यामध्ये टाकून घ्यायच्या. तर अशा प्रकारे मी सर्व चवपुड्या बनवून घेतल्या. त्यानंतर दूध तापायला ठेवलं. तर बघा इथे मस्त गरमागरम चवपुड्या तयार आहे.